पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। अरे पापा कहते हैं बड़ा नाम करेगी बेटी मेरी, ये बड़ा नाम करेगी, मगर ये तो कोई न जाने ये मेरी बेटी है कमाल। पापा कहते हैं बेटी नाम करेगी। कसले कॉमेडी नाचत हो तुम्ही। अरे मेरी भावनाओं को समझो। अरे हमारी बेटी पहली आई है, पहली। अरे बाप खुश नाही होणार तर कोण होणार? आणि मी आजी म्हणून खुश आहे। तुम्ही आजी आणि मी कोण? शेजारची आजी। ओ मग तुम्ही पण आनंदी व्हा ना, मी काही अडवलं नाहीये तुम्हाला। अरे मिसेस इंडिया आल्या, मिसेस इंडिया। बसा बसा, काय चहा पिणार, पाणी पिणार, काय देऊ तुम्हाला सांगा? अहो मला एवढी ट्रीटमेंट का देताय अशी? मग वेगळी ट्रीटमेंट पाहिजे? ठीक आहे, पाय दाबतो तुझे पाय। शी काय त्याच्यात पाय दाबा? अहो काय करताय तुम्ही? काय झालंय काय मयू? आई अगं मी पुण्याला ज्या कोर्स साठी गेलेले ना, त्यात माझा पहिला नंबर आलाय। काँग्रेट्स। आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे माझं घरात लक्ष नसताना, मी इकडे नसताना सुद्धा माझी मुलगी पहिली आली आहे। आणि हे माझं कन्यारत्न कोणी सांभाळलंय? माझ्या बायकोनी। इस बात के लिए मैं आपका बहुत ज्यादा ऋणी हूँ। थैंक यू। अश्विनी तुझी लेक तुला शोभते बरं का। परिस्थिती असताना देखील त्यातून तिने मार्ग काढला, मला तिचा अभिमान वाटतो हो। ओ 4 BHK, मी एकटीनेच जायचं का मंदिरात? चला तुम्ही पण, विसरलात का? चला। टोमणे मारायचं काय सोडू नका, चला। आई तू बस, मी पाणी आणते तुझ्यासाठी। अगं मयुरी, तुझ्यासाठी मी आवडीचं खाऊ बनवते हा। वाह, काय पापा कहते जा पंपेवर नाचायला। आई घे, तुझा पण आज महत्वाचा दिवस होता ना? रिपीट असाइनमेंट म्हणजे डबल टेन्शन। काय झालं तिकडे? सुरुवातीला भीती होती मनात, पण छान झालं। छान झालं ना? म्हणजे तुझा मूड आज खूप छान आहे। मग मला गिफ्ट काय देणार आहेस? सावंत काकू आत्ताच म्हणाल्या की काहीतरी भरपूर भारी खायला करणार आहेत माझ्यासाठी। तू काय करणार आहेस? मी तुझ्यासाठी काही खायला करणार नाहीये, पण वेगळं देईन काहीतरी। वेगळं? वेगळं म्हणजे मी असं काहीतरी करणार आहे जे एका विशीतल्या मुलीला आवडेल, ते करणार आहे मी। म्हणजे काय करणार आहेस? म्हणजे काय करणार आहेस? अगं का सांगू, सरप्राईज आहे। जमलं तर आज जाऊ, आणि आज नाहीच जमलं तर उद्या प्रयत्न करू, चालेल? ए पण लवकर द्या। हो देईन ग। मयू, आज ना एक गंमत झाली, मला बोनस दिलाय दिव्या मॅडमने। अरे बापरे, काय सांगतेस तू? तू तर सुपर वुमेन आहेस ग। तू मला सांग, टोटल किती पैसे मिळाले? गेस कर। 30,000। मग काय 50,000? मावशी किती मिळाले? मला कामाचे 1,00,000 रुपये आणि बोनसचे 20,000 रुपये मिळाले। ओ माय गॉड, आई तू तर खूप ग्रेट आहेस ग। पण बोनस कसला दिला त्यांनी? अगं म्हणजे ना दिव्या मॅडम वैतागल्या होत्या, त्यांच्या गालावर पिंपल आलं होतं। हा, खूप टेन्शन आलं होतं त्यांना। मग मी काय केलं माहितीये ना, तुला जो पिंपल आल्यावर पॅक लावते ना, तोच त्यांच्या गालावर लावला। आणि मेकअप सुरू करायच्या अगोदर 50% ते पिंपल सेटल झाला, आणि बाकी सगळं मी मेकअपने कव्हर केलं। त्यामुळे त्या तर इतक्या इम्प्रेस झाल्या माहितीये। आणि मला म्हणाल्या तू आता अश्विनी बिझनेस सुरू कर म्हणून। लाख मोलाचं सजेशन दिलं त्या पिंपलवाल्या मॅडमनी। बाबा दिव्या मॅडम। हा दिव्या मॅडम, सॉरी सुपर सजेशन सांगतोय मी तुला। तू एक काम कर, हे सगळे पदार्थ घे, याचा एक पॅक बनव। आपण तो पॅक घेऊ, मस्त त्याचं पॅकिंग करू, ब्रँडिंग करू, आणि मार्केटमध्ये लॉन्च करून टाकू आणि सेल करू। काय वाटतं तुला? हो आई। अहो काहीतरीच काय, मी 4 घरगुती गोष्टींपासून तो पॅक तयार केला होता, कुणीही करू शकतं ते।
कोणी नाही करू शकत अश्विनी. 4 गोष्टी मिळायला पॅक बनवला असं नाही होत. उदाहरण देऊ? थांब. मयुरी, आमटी बनवता येते का तुला? बाबा किती वेळा खाल्लीत माझ्या हातची आमटी. कोणी शिकवली? आईने. बरोबर. मग आईच्या हातची चव येते का त्याला? अजिबातच नाही. का? तू काय वेगळं करतेस? काहीच नाही वेगळं करत. तिने सांगितलंय तशीच करते अगदी. बघितलंस, तू शिकवली आमटी करायला, रेसिपी तू दिलीस, कशी बनवायची ती पद्धती तू शिकवलीस. पण मयुरीच्या आमटीला तुझ्या आमटीची सर नाही, ती चव नाही. का? त्यामागे कारण आहे. म्हणूनच 4 लोकांनी पॅक बनवला आणि तुझा हात त्याला लागला नसेल तर तो गुण त्या पॅक मध्ये येणार नाही. समजलं? अगं तुला माहित नाही, या मोठ्या मोठ्या कंपनीज असतात ना, या फॉर्म्युलाज घेतात लोकांकडनं, त्याचं पेटंट रजिस्टर करतात आणि भरमसाठ पैसा कमवतात. अश्विनी, मी तुला सांगतोय, दिस इज अ वंडरफुल अपॉर्च्युनिटी तुझा बिझनेस एक्सपॅन्ड करण्यासाठी. खरंच सांगतो मी तुला. तुम्ही ना आता उगाच मला चण्याच्या झाडावर चढवू नका. मी मस्ती करतोय इकडे, मी काहीतरी लॉजिकल बोलतोय, पण तू गमतीत घेतेस. म्हणजे मी मूर्ख आहे तुला समजवतोय. जाऊ दे ना, तुला आजकाल समजवणं म्हणजे वेडेपणा झालाय. अहो, असं एकदम चिडता काय? चिडता काय? एकदम चिडचिड करतोय. गेले कित्येक दिवस मी बघतोय तुझं हे चाललंय. तुला काय सांगितलं की नको नको, कशाला असं नको? काय का नाही करायचंय तुला? मीच मूर्ख आहे तुला समजवतोय. बेसिकली प्रॉब्लेम काय आहे ना, आपले जे गुण असतात ना ते आपण ओळखायचे असतात आणि ते गुण नंतर वापरून त्यात बिझनेस करायचा असतो. पण नाही, तुला नाही करायचा, कारण बेसिकली तुला बिझनेस कसा करायचा हे माहितीच नाही. कारण फर्स्ट अँड फॉरमोस्ट बिझनेस मध्ये ना आपण आपल्या फायद्याचा विचार करायचा असतो. आणि अश्विनी, ते तुला कधीच जमलं नाही. घरात पण नाही आणि बिझनेस मध्ये पण नाही. पण मी मूर्ख ना, सारखं समजवत असतो. ऐका ना, मी काय म्हणते, तुम्ही जे म्हणता ते बरोबर असेलही, पण हे सगळं आपण नंतर बघू ना. नंतर? ऐकलं ना मयुरी? नंतर करूया म्हणजे काय? कधीच नाही करायचं. कळलं? त्याचा हा अर्थ आहे. मीच वेडाईला समजवत असतो. वेळा अहो जाऊ दे. अहो, तू फोन केला का त्या कोदे काकूंना? अरे त्यांना खूप अर्जंट फ्लॅट लागतोय. पैशांचं काही टेन्शन नाही, एकदम मालदार पार्टी. त्यांचं ते हे प्रकरण आहे ना, ते काय म्हणतात ते कॅपिटल गेनचं. त्यामुळे मला वाटतं ते अजिबात गिजगिज करणार नाही, बिंदास पैसे सोडतील. तू ऐकतोय का माझं मी काय म्हणतोय ते? ते कशाला ऐकतायत कोणाचं? त्यांना फक्त स्वतःचीच मतं मांडता येतात. अरे तू काय आलेला डायरेक्ट स्पिन टाकते? आधी मला बॅकग्राऊंड दे, झालं का ते नीट सांग. बबन काका, काय झालं माहितीये, बाबा ना आईला बिझनेस एक्सपान्शन बद्दल समजवत होते. तर अचानक ना बोलता बोलता तिच्यावर चिडले आणि इथे निघून आले. बाबा, आता तुम्हाला माहिती आहे ना, आईला गोष्टी पटायला टाइम लागतो. मग आपणच तिला समजावून सांगायला पाहिजे ना. तिच्यावर तुम्ही चिडून इथे निघून आलात. मयुरी, तुला काय वाटतं, श्रेयसला काय कमी इगोय? आता तू माझ्यावर कशाला घसरतोय? नाही तर काय. बबन काका, तू आईचा व्हिडिओ काढणार होतास, त्याचं काय झालं? अरे आता तुम्ही दोघं माझ्यावर तर का घसरताय? बरं ठीक आहे, आपण कोणालाच ब्लेम नको करायला. माझ्या डोक्यात ना एक आयडिया आहे कधीपासून. मी सांगते बघा कशी वाटते. आपण ना आईचं सोशल मीडिया अकाउंट जोरात रन करायचं, तिचे फॉलोअर्स वाढवायचे, तिचे व्हिडिओ ट्रेंडिंगला न्यायचे. म्हणजे असं केलं ना तर आपण मार्केटमध्ये टिकून राहू शकतो. व्हॉट से? करेक्ट आहे. मी आजपासूनच सिन्सिअरली वहिनींच्या पेजवरती काम करायला सुरुवात करतो. डन. आणि जशी आपली टेक्निकल टीम तयार होईल आपण आईला बोलूया. यस. पण हे सगळं करायचं कधीपासून? उद्यापासून. हा? हा. विद्युत, तुझं पण जेवणात लक्ष नव्हतं हा आज अजिबात. माझं पण म्हणजे? अरे अप्पा, तुझं डिवोर्सचं प्रकरण सुरू झाल्यापासनं त्यांचं जेवणातलं लक्ष जे उडालंय ना ते उडालेलंच आहे. पण संजू मात्र आज व्यवस्थित जेवला. सर म्हणजे संजू उडायला लागला इथंच. बरं माई, बस झाली शतपावली, घरी जाऊ. विद्युत, आज आशूचा फोन आला होता आणि तिने शिल्पी आणि संजूचं बोलणं करून दिलं. काय? हो,
जेवताना संजू तेच बोलत होता सारखं, मी मम्मीशी हे बोललो, मम्मीशी ते बोललो. खूप उत्साहात होता. माई मला आहे ना या ताईचा प्रॉब्लेम काय ना तोच कळत नाहीये. तू इतका काय पुळका आहे त्या शिल्पीचा? काय गरज होती बोलणं करून द्यायची? कोर्टाने वेळ दिली आहे ना. हे बघ, काही झालं तरी शिल्पी त्याची आई आहे आणि असं कोणी ठरवणार का की तिने तिच्या मुलाशी कधी बोलायचं, कधी भेटायचं? आणि हे बघ, तुला फक्त संजू पाहिजे की त्याचा आनंदही हवाय तुला? अरे तुला सांगते, आज किती खुश होता रे तो. अगं पण माई, विद्युत, तू डिवोर्स घेतलास, आम्ही काही बोललो नाही, तुझं सगळं ऐकलं आम्ही, पण आता नाही. आणि हे माझं स्पष्ट मत आहे की आई आणि मुलाला भेटण्यावरती कोणी काही बंधनं घालू नयेत. आई वडील वेगळे होतात ना, तेव्हा सगळ्यात जास्त त्रास मुलांना होतो रे. माई मला सगळं मान्य, पण शिल्पीवर आहे ना माझा तीळ मात्र विश्वास नाहीये. ती संजूशी काय बोलेल ना याची मला सतत भीती वाटत राहते. हे बघ, आपल्याबद्दल आहे ना वाईट साईड बोलायला पण ती मागे पुढे बघणार नाही. ते काही नाही, शिल्पी जर संजूशी बोलणार असेल ना तर मला लक्ष ठेवावं लागेल. तुझ्याशी मी चांगलं वागतो ना, ते वागायलाच नको. कारण तुझ्याशी जे वाईट वागतात ना त्यांच्याशी तू चांगलीच वागते. मग मी कशाला तुझ्याशी चांगलं वागू? अहो काय आहो? जरा हळू बोला. कशाला हळू बोलू? माझं घर आहे. काय एवढी चिडचिड करताय? चिडचिड मी करतोय? तुझ्यामुळे माझ्या मुलींना बाहेर झोपावं लागलं. माझ्यामुळे? मुली तुमच्यामुळे हॉलमध्ये झोपतायत. अरे माझ्यामुळे? माझा काय संबंध? अहो असं काय करताय? तुम्हीच शिल्पीला सांगितलं ना बेडरूम मध्ये झोपू नको, म्हणून मी मुलींना सांगितलं शिल्पी बरोबर हॉलमध्ये झोपा, एवढंच. मग लगेच तिला टेकून शेजारी झोपायची गरज होती? अहो शिल्पीला एकटीला कसं झोपायला सांगणार? मागे बेडरूम मध्ये असताना तिने काय केलं माहितीये ना, तशी गोष्ट परत व्हायला नको म्हणून मी मयू आणि कुहूला तिच्याबरोबर हॉलमध्ये झोपायला सांगितलं, बस एवढंच. हो तू सांगितलं आणि त्यांनी लगेच तुझं ऐकलं. कारण तुझ्यात कन्व्हिन्सिंग पॉवर्स आहेत ना. पण या लाख मुलाच्या तुझ्या पॉवर्स आहेत ना, या घरच्यांना बाटलीत उतरवण्यात वापरू नकोस, वाया जात आहेत. मग काय करू? लोकांना समजव, लोकांना कन्व्हिन्स कर, या जगाला कन्व्हिन्स कर. अश्विनी मी खरंच सांगतोय तुला, तुझ्यात हे कन्व्हिन्सिंग पॉवर्स आहेत ना. युअर अ इन्फ्लुएन्सर, तुला कळत नाहीये. तू सोशल मीडियावर असायला हवी. नाही म्हणजे नुसतं अकाउंट उघडून ठेवून द्यायचं नाही, समजलं ना? त्याच्यावर पदार्पण व्हायला हवं, पोस्ट जायला हवे. अगं किती पैसे मिळतात याचे तुला माहितीये का? अहो काय सारखं पैशांबद्दल बोलताय? इकडून पैसे येतील, तिकडून पैसे येतील, सतत काय पैशांचाच विचार करायचा आपण? या जगात प्रत्येक जण, प्रत्येक माणूस पैसे कमवण्याचा प्रयत्न करत असतो. ज्याला संधी मिळते तो पैसे कमवतो. आणि मी तुला सरळ सांगतोय, आपल्याला काही करायचं नाही, फक्त पार्टी बदलायची. पैसे कुठून आणू त्यापेक्षा पैसे कुठे ठेवू हा प्रश्न, आणि हा प्रॉब्लेम सगळ्यात छान. हा प्रॉब्लेम मला पाहिजे, समजलं तुला? म्हणून हे आपण करायला हवं. पण तू जशी वागतेस ना, मला वाटत नाही होईल. आणि एवढ्या पैशांचं करायचं काय आपण? हसताय काय? खूप काय काय करू शकतो. मयूनी सांगितलं मला पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं, तर तिला पोस्ट ग्रॅज्युएशनला पाठवू शकतो. तिला जर परदेशात जाऊन शिकायचं असेल, आपल्याकडे पैसे असले ना तर ते तिला करता येईल. कुहूला जेव्हा कॉलेजला जायचं असेल तेव्हा आपण कॉलेजची क्वालिटी बघू शकतो, कॉलेजची फी नाही. का माहितीये? कारण आपल्याकडे पैसे असतील. माई अप्पांना, आई बाबांना कधी कुठे फिरायला जायचं असेल तर ट्रेनच्या ऐवजी त्यांना फ्लाईट मध्ये पाठवू शकतो आपण. आता हेच बघ ना, तुझ्या मेहनतीच्या कमाईने तू कार घेतलीस, किती सोयीचं झालंय, आहे की नाही कन्व्हिनियंट? का आली ती गाडी? कारण तुझ्याकडे पैसे होते. मला विचारलंस पैशाचं काय करणार, बाहेर जाऊन विचारू नकोस, लोक हसतील. पण मी मूर्ख आहे, तुला सगळं समजवत बसतो. जाऊ दे, सोड. अहो तुमची सगळी चिडचिड जर ह्या गोष्टीमुळे होत असेल ना, तर मी तुम्ही सांगता ते ऐकायला तयार आहे. हा? काय? खरंच? हो. थँक्यू. हे करायचंय मला? हो मग हेच करायचंय. आणि आता मागे नाही हटायचं. तू मला काल रात्री प्रॉमिस केलंस की मी जे म्हणीन ते तू करणार. आणि वहिनी, हे तुमच्या ग्रोथसाठी खूप महत्वाचं आहे. अगदी बरोबर बोलतोय बघ बबन काका. आई, हे प्लॅटफॉर्म आहे ना ते खूप इझी आहे आणि मेन म्हणजे ना फुकट आहे. आणि तू जर सोशल मीडियावर अकाउंट तुझं जेव्हा तयार होईल ना, तेव्हा तुझे व्ह्यूअर्स कोण आहेत, फॉलोअर्स किती आहेत, तुझं कोण कोण व्हिडिओज बघतायत, किती जण शेअर करतात ना, सगळं आपल्याला कळेल.
तुला ऑडियन्सना ना बरोबर टार्गेट करता येईल. आणि जेव्हा तुला पोस्ट करायचं असेल ना तर तू कोणत्याही फॉर्ममध्ये पोस्ट करू शकते. मग ते रील्स असो, व्हिडिओज असो, ब्लॉग व्हिडिओज असू दे किंवा फोटो पोस्ट असू दे, ही आपली चॉईस आहे. त्यामुळे ना अशा प्लॅटफॉर्मवर जाहिरात करणं फार इझी असतं. आणि जशा दिव्या मॅम इम्प्रेस झाल्या ना तसे तुझे व्हिडिओ बघून कोणीही इम्प्रेस होईल. आणि तुझे ना अमेरिका, युरोपपर्यंत फॅन्स होतील बघ. कारण सगळ्यांना ना ब्युटी टिप्स हव्या असतात आई. त्या सगळ्या लोकांना हे घरगुती उपाय आवडतील का नाही आवडणार? हे बघ, सगळ्यांना महागातल्या क्रीम्स नको असतात, पण प्रत्येक बाईला ना सुंदर दिसायचं असतं, छान स्किन हवी असते. मग ते कसंही मिळो. आणि त्यात स्वस्त, आणि तेही घरच्या घरी म्हटल्यावर तर मग विचारायलाच नको. ठीक आहे, आपण करूया, पण आज नको, नंतर कधीतरी. ठीक आहे, काम कर, तू करूच नको. पांड्या, हे असं असतं तुझ्या वहिनीचं. काही नवीन सांगितलं ना करायला की हिला करायचं नसतं. पण एक लक्षात ठेवा अश्विनी, तू जर आज हे केलं नाहीस ना तर यापुढे मी एक चकार शब्द काढणार नाही तुझ्या बिझनेस बद्दल किंवा त्याबद्दल तुझ्याशी बोलणार सुद्धा नाही. एवढं लक्षात ठेव. पण मी 2 मिनिटांपेक्षा जास्त बोलू शकत नाही. नाही ते तरी कशाला? तयार झाली. आता कुणी मला धारेवर धरलं तर बोलावंच लागणार ना. आई तू रेडी झालीस की सांग, आपण स्टार्ट करूया. मयू, पण तू विषय तर सांग ना. अगं विषय म्हणजे काय, तू जे दिव्या मॅडमना सांगितलंस ना तेच कॅमेरा समोर जाऊन बोलायचंय बस. चांगलं सुचवलंयस तू, पण मला काय वाटतं ना की आपण सीझन प्रमाणे बोलायला पाहिजे. बघितलं तर वहिनी, तुम्ही इन बॉर्न इन्फ्लुएन्सर आहात. बघा तुम्हाला विषय बघा कसे पटापट सुचताय. भाऊजी, तुम्ही आणखी कौतुक करायच्या आधी ना मीच सुरुवात करते. अरे असं काय करतेस? तिला तयारी करू दे ना. एक काम करते, पेपर आणि पेन द्या तिला, स्क्रिप्ट लिहू दे. स्क्रिप्ट. एक मिनिट, काय चाललंय तुमचं? हे बघा, तुम्ही हे सगळं असं केलं ना तर मला उगाचच दडपण येईल. मी काय म्हणते, मला जे सुचेल ना ते मी बोलते ना. जर आवडलं नाही तर आपण डिलीट करू शकतो आणि परत शूट करायचं तर व्हिडिओ परत करू शकतो ना आपण. त्याची गरज नाही, आपण ते एडिट करू शकतो. चल आपण स्टार्ट करूया. तू रिलॅक्स राहून बोल. ओके? एकदम लाईट पकड. आणि ते तू धर, मी हे कर. हे करते का? येईल ना तुला करता नीट? हा हा, वहिनी रेडी? कॅमेरा रोलिंग, ऍक्शन. नमस्कार, मी अश्विनी वाघमारे. मी एक साधी गृहिणी आहे, म्हणजे जिच्या हाताशी स्वयंपाकघर असतं, स्वयंपाकघरातल्या वस्तू असतात. मला एक तरुण मुलगी सुद्धा आहे. आता तरुण म्हटलं की सुंदर दिसण्याचं वेड आलं ना, मग त्यासाठी मला 10 उपाय शोधावे सुद्धा लागतात. आणि आता उन्हाळा आलाय. उन्हाळ्याचा सीझन म्हटला की अंगात उष्णता वाढते. उन्हाळा म्हटलं की शाळा आणि कॉलेजनं सुट्टी, मग रात्रीची जागरणं आली, बर्फाचे गोळे खाणं आलं, पार्ट्या होतातच, त्याच्यानंतर तेलकट पदार्थ, आईस्क्रीम. या सगळ्यांनी होतं काय माहिती आहे ना, आपल्याला थोड्या वेळासाठी खूप शांत वाटतं, पण खरं तर शरीरातली उष्णता ह्यामुळे जास्त वाढते आणि त्वचेखाली एक तेलाचा थर तयार होतो. आता ही एवढी सगळी उष्णता शरीरातनं कुठेतरी बाहेर जायला हवी ना, आणि तो बाहेर जाण्याचा मार्ग म्हणजे पिंपल. तर त्या वाटे आपली शरीरातली उष्णता बाहेर पडते. आता हे एवढं सगळं तुम्ही ऐकताय, पण याच्यावर काय उपाय आहेत हे तुम्हाला माहीत नसेल, म्हणजे तुमच्यातल्या काही जणांना माहीत नसतील. तर एकतर उन्हाळ्याचा सीझन सुरू झाल्यावर आपण भरपूर पाणी प्यायला पाहिजे. त्यामुळे काय होतं, त्वचा तजेलदार राहते, हायड्रेटेड राहते. मग रसाळ फळे खा, म्हणजे ज्युसी फ्रूट्स. आणि रात्री झोपताना स्वच्छ चेहरा धुवायचा आणि त्याच्यानंतर तुमच्या चेहऱ्याला जे क्रीम सूट होत असेल ना ते क्रीम लावायचं. आणि सकाळी म्हणजे जेव्हा आपण घरातनं बाहेर पडतो, बाहेर ऊन असतं, तेव्हा हे तेलकट म्हणजे ऑइल बेस जे क्रीम असतं ना ते नाही लावायचं. त्याच्याऐवजी तुम्ही जेल बेस क्रीम किंवा वॉटर बेस क्रीम्स जे असतात ती लावू शकता. आणि हो, एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे उन्हाळ्याच्या सीझनमध्ये किंवा कोणत्याही सीझनमध्ये चेहऱ्यावर सनस्क्रीन लावायला विसरायचं नाही.
आता एवढं करूनही चेहऱ्यावर जर पिंपल आलं तर काय करायचं? तुम्हाला कडीलिंबाचा पाला तर माहीतच असेल. मग तो उघडायचा आणि पिंपल जिथे आहे तिथे लावायचं. त्यात जर तुम्ही रोज वॉटर ॲड केलं तर त्वचेला जरा थंडावा मिळेल. पिंपल फुटल्यावर इन्फेक्शन होतं, बरोबर? मग ही हळद ॲड केल्यामुळे ते होणार नाही. आणि पिंपल आल्यावर पिंपल थोडे दिवस त्रास देतं, पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते पिंपल हाताने कधीही फोडायचा प्रयत्न करायचा नाही, कारण असं केल्यावर चेहऱ्यावर डाग पडतात आणि ते डाग जरा जास्त दिवसांसाठी राहतात. तुम्हाला जर मी सांगितलेली माहिती आवडली असेल तर मला सबस्क्राईब करा, फॉलो करा. मी अश्विनी वाघमारे. कट.